मला असं वाटतं की आज मोबाईलच्या जगामध्ये आणि टीव्हीच्या जगामध्ये सगळ्यांनाच साधारणतः परिस्थिती माहिती आहे। लोकसभेच्या निवडणुका ह्या दरवेळेस होतातच, पण यावेळेसची निवडणूक जराशी वेगळी आहे, खास करून माझ्या आवडील घरा मंडळींसाठी। आपल्याला माहिती आहे की इतिहासानं आता आपल्याला सगळ्यांनाच एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आणून सोडलेला आहे। भावभावनांचा खेळ चालू आहे, मनस्थिती सगळ्यांचीच वेगळ्या प्रकारची आहे। भावनांचा जरी प्रश्न असला आणि भावनांचा जरी आपण मनुष्य प्राणी असलो तरी आपल्याला माहिती आहे की देव सुद्धा सगळ्यांच्या समस्या आजपर्यंत सोडू शकलेला नाही। शेवटी आपण तर माणसं आहोत। आज मनामध्ये जो काही गोंधळ असेल तो आज बाजूला ठेवला पाहिजे, कारण कोंडे साहेबांनी सांगितलं की आज त्यांना आता इथे काही किंमत नाही। कारण तसं बघायला गेलं तर गेल्या 15 वर्षाचा लेखाजोखा तुमच्या समोर आहे। आज किती लोकांना तुमच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत, किती लोकांना तुम्हाला MIDC मध्ये किती प्रश्न सुटलेले आहेत, किती पुराचं काम झालेलं आहे। आज माझ्या शेतकरी बांधवांचा ऊस कसा चाललेला आहे, किती भाव मिळतोय, पाण्याचे प्रश्न कसे आहेत। तर ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की आजपर्यंत 15 वर्षात झालेली तुमच्या आमदारांनी खासदारांनी केलेली कामं ही तुमच्या समोरच आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आपण तुम्हाला बरं काय नाही हे सगळेजण समजदार आहात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून या विकासाच्या रथाला साथ देण्यासाठी आदरणीय दादांचं काम तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। ते कुठल्याही काम समोर आलं तर अगदी एका मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या शक्य असेल तर। त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि येत्या निवडणुकामध्ये घड्याळाच्या चिन्हाच्या बटनावरती आपण मतदान केलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।